नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण रायगड ग्रामीण शिपाई पोलीस 10 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच काल झालेला पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसं जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? तर मित्रांनो, नुकतंच झालेलं जे लोकसभा निवडणूक 2024 होतं ते कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता झालेल्या निवडणुका होत्या? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे 16व्या, पर्याय क्रमांक बी 18व्या, पर्याय क्रमांक सी 20व्या आणि पर्याय क्रमांक डी आहे 15व्या. मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर 4 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करायचा प्रयत्न करा. त्यामुळे मित्रांनो काय होईल, तुमचं उत्तर याच्यानंतरनं कधीही चुकणार नाही. मित्रांनो, उत्तर चुकत असेल तरी चुकू द्या. आज जर चुकलं तर आणि तुम्हाला समजलं की याचं उत्तर काय आहे, तर त्यानंतरनं त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं कधीही चुकणार नाही. त्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 18व्या. लक्षात घ्या, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 या 18व्या लोकसभेच्या स्थापनेकरिता झालेल्या निवडणुका होत्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए आहे रमेश बैस, बी CP राधाकृष्णन, सी भगतसिंग कोश्यारी आणि डी हरिभाऊ बागडे. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा, CP राधाकृष्णन हे आपले सध्याचे राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो, CP राधाकृष्णन यांनी 30 जुलैपासून यांनी राज्यपाल आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालाचा पदभार स्वीकारलेला आहे. आणि याच्या अगोदर कोण होतं तर रमेश बैस. हे बी लक्षात ठेवा की CP राधाकृष्णन यांच्या अगोदर कोण होते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल, तर ते होते रमेश बैस. आणि आता सध्या विचारलं तर सध्याचे कोण आहेत, तर सध्याचे आहेत CP राधाकृष्णन. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे 21 ते 60 वर्ष, बी 18 ते 60 वर्ष, सी 21 ते 65 वर्ष आणि डी आहे 18 ते 65 वर्ष. तर उत्तर आहे 21 ते 65 वर्ष, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. लक्षात घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महिलांची वयोमर्यादा काय ठरवण्यात आलेली आहे, तर 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत महिलांना ही योजना, ह्या वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. तर मित्रांनो, योग्य जोड्या लावायच्या आहेत. अ, ब, क इथे 3 जोड्या दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे तीनही सध्या आपले जे नवीन कायदे लागू झालेले आहेत त्या कायद्यासंबंधित ह्या जोड्या आहेत. तर अ आहे भारतीय दंड संहिता, ब आहे भारतीय पुरावा कायदा आणि क आहे फौजदारी प्रक्रिया संहिता. तर लक्षात ठेवा, भारतीय दंड संहिता. तर भारतीय दंड संहिता यासाठी कोणता नवीन कायदा आलेला आहे, तर भारतीय न्याय संहिता, म्हणजेच अचं 3. तर अचं 3 कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे पर्यायामध्ये पाहायचं आहे. पर्याय क्रमांक सी. अचं 3 पर्याय क्रमांक सीमध्ये आहे. भारतीय दंड संहिता याच्या बदल्यात कोणता कायदा आलेला आहे, तर भारतीय न्याय संहिता. दुसरा आहे भारतीय पुरावा कायदा. तर भारतीय पुरावा कायद्याचा नवीन कायदा कोणता आहे, भारतीय साक्ष अधिनियम. आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, तर याच्या बदल्यात नवीन कायदा कोणता आहे, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. मित्रांनो, हे तीनही कायदे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे हे कायदे आहेत. याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये सध्या प्रश्न विचारला जात आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे नेदरलँड, बी जर्मनी, सी स्पेन आणि डी पाकिस्तान.
तर याचं उत्तर आहे स्पेन. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेन या देशाला पराभूत करून कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे श्री संजय वर्मा, बी अलका सिरोही, सी मनोज सोनी आणि डी श्रीमती प्रीती सुदान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीमती प्रीती सुदान. लक्षात घ्या, श्रीमती प्रीती सुदान हे सध्याचे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि याच्या अगोदर कोण होते? प्रीती सुदानच्या अगोदर कोण होते? तर मनोज सोनी हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. परंतु आत्ता कोण आहेत 2024मध्ये? तर श्रीमती प्रीती सुदान. तर सध्याचं लक्षात ठेवा, करंट अफेअर रिलेटेड हे आहे श्रीमती प्रीती सुदान. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी योग्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? तर पर्याय क्रमांक ए राजपथ, बी पोलीसनामा, सी दक्षता आणि डी भगीरथ. तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं नियतकालिक कोणतं आहे? तर दक्षता, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामना येथे झाला. तर कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे ब्रिस्बेन, बी बार्बाडोस, सी केपटाऊन आणि डी डर्बन. तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच की भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामना कुठे झालेला आहे? तर तो बार्बाडोस या ठिकाणी झालेला आहे. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमहा किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे? तर पर्याय क्रमांक ए 7,500 रुपये, पर्याय क्रमांक बी 10,000 रुपये, पर्याय क्रमांक सी 12,500 रुपये आणि पर्याय क्रमांक डी 15,000 रुपये. तर योग्य उत्तर आहे 10,000 रुपये, पर्याय क्रमांक बी. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राबविण्यात येत आहे. तर त्या अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमहा 10,000 रुपये इतकं विद्यावेतन देण्याची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे 25 मीटर पिस्टल, बी 10 मीटर एअर पिस्टल, सी 50 मीटर पिस्टल आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो, मनू भाकरे यांनी 10 मीटर एअर पिस्टल, तर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मनू भाकरे यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 19 जुलै 2023 रोजी इशालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सदर इशालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर पर्याय क्रमांक ए उरण, बी कर्जत, सी खालापूर आणि डी पेन. इर्शालवाडी हे जे गाव आहे ते रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक सी खालापूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला होता? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे कारतलब खान, बी सिद्दी मसूद, सी इनायत खान आणि डी अफजल खान. उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कारतलब खान. पुढचा प्रश्न,
2021 कोणता पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए हरियाल, बी सातक, सी सातबाई आणि डी तिबोटी खंड्या. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तिबोटी खंड्या. लक्षात ठेवा, तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक एक ए आहे कुंडलिका अंबा पाताळगंगा सावित्री, बी पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री, सी पाताळगंगा कुंडलिका अंबा सावित्री आणि डी सावित्री कुंडलिका अंबा पाताळगंगा. तर रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाताळगंगा अंबा कुंडलिक आणि सावित्री हा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही सर्वात मोठी खाडी आहे. तर पर्याय क्रमांक 1 धरमतरची खाडी, बी वसईची खाडी, सी मनोरेची खाडी आणि डी तेरेखोलची खाडी. तर उत्तर आहे धरमतरची खाडी. लक्षात ठेवा, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? तर ती आहे धरमतरची खाडी. पुढचा प्रश्न, रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या 2 ठिकाणांना जोडणारा घाट कोणता? तर पर्याय क्रमांक ए वरंदा घाट, बी आंबेनळी घाट, सी घोणसे घाट आणि डी कशिडी घाट. तर तो आहे वरंदा घाट. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिलं आहे चौदार तळे, दुसरं कुलाबा किल्ला, तिसरं श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि चौथं आहे घारापुरी म्हणजेच एलिफंटा गुहा. तर मित्रांनो लक्षात घ्या, जोड्या लावा याच्यामध्ये आपल्याला एक जरी जोडी येत असेल तरी आपल्याला बाकीच्या जोड्या ॲटोमॅटिकली सापडत असतात. तर लक्षात घ्या, चौदार तळी कुठं आहे? तर ते आहे महाड या ठिकाणी. म्हणजेच 1चं 2. तर 1चं ब कुठे कुठे आहे ते बघायचं. तर इथं एक आहे आणि इथं एक आहे, म्हणजे 3 ऑप्शन आपले इथं कट होऊन जातील. आता राहिलं बी आणि डी. तर लक्षात घ्या, कुलाबा किल्ला. तर कुलाबा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर कुलाबा किल्ला अलिबाग या ठिकाणी आहे, म्हणजेच 2चं अ. तर 2चं अ कोणत्या ठिकाणी आहे? तर इथे आहे, म्हणजेच हा देखील ऑप्शन इथे कट होऊन जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या, चौदार तळे कुठं? तर महाड या ठिकाणी. कुलाबा किल्ला कुठं? अलिबाग या ठिकाणी. श्री बल्लाळेश्वर मंदिर कुठं आहे? तर ते पाली या ठिकाणी आहे. आणि चौथं आहे घारापुरी म्हणजेच एलिफंटा गुहा, ते कुठं आहे? तर ते आहे उरण या ठिकाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भीरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पर्याय क्रमांक ए माणगाव, बी म्हसळा, सी कर्जत आणि डी सुधागड. तर भीरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर तो माणगाव या तालुक्यात आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे 4 जुलै 1749. पर्याय क्रमांक बी 5 जून 1729. पर्याय क्रमांक सी 4 जुलै 1729 आणि पर्याय क्रमांक डी 5 जून 1749. तर 4 जुलै 1729 पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत? तर पर्याय क्रमांक ए नाणे दरवाजा, पर्याय क्रमांक बी चित्त दरवाजा, पर्याय क्रमांक सी महादरवाजा आणि डी राजसदर. तर रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत? तर ते आहेत महादरवाजा या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न,
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर पर्याय क्रमांक ए 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, पर्याय क्रमांक बी 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, पर्याय क्रमांक सी 1 जुलै ते 30 जून आणि पर्याय क्रमांक डी 1 एप्रिल ते 31 मार्च. तर म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीत? तर घेतलेली नाहीत असं विचारले तर पहिला पर्याय आहे सरकारचे संसदीय रूप, दुसरा पर्याय सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, तिसरा पर्याय कायद्याचे राज्य आणि चौथा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक डी आहे समवर्ती सूची. तर कोणतं वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं नाही? तर याचं योग्य उत्तर आहे समवर्ती सूची. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक डी. तर मित्रांनो, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की समवर्ती सूची ही जी वैशिष्ट्य आहे ते आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे 51 कशा संबंधित आहेत? 51 तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक ए मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्त्वे आणि डी राष्ट्रपती. मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच भारतीय राज्यघटनेचं 51 कशा संबंधित आहे? तर ते आहे मूलभूत कर्तव्याच्या संबंधित. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण टिंबटिंबव्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं. तर पर्याय क्रमांक ए 103व्या घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक बी 101वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक सी 106वी घटनादुरुस्ती आणि पर्याय क्रमांक डी 105वी घटनादुरुस्ती. तर लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण हे 106व्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक ए 1858चा कायदा, पर्याय क्रमांक बी 1957चा कायदा, पर्याय क्रमांक सी 1861चा कायदा आणि पर्याय क्रमांक डी 1919चा कायदा. तर मित्रांनो, गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय कोणत्या कायद्याने ओळखला जाऊ लागला? तर तो 1858च्या कायद्याने ओळखला जाऊ लागलेला होता. पुढचा प्रश्न, बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. तर पर्याय क्रमांक ए सरदार पटेल, पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी, पर्याय क्रमांक सी आहे विनोबा भावे आणि पर्याय क्रमांक डी महादेव देसाई. तर बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झालेला होता? तर तो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, भारत छोडो चळवळीत टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलेलं होतं. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक ए नरदेव शास्त्री, पर्याय क्रमांक बी उमाजी नाईक, पर्याय क्रमांक सी नाना पाटील आणि पर्याय क्रमांक डी गणपतराव कथेले. तर उत्तर आहे नाना पाटील, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. लक्षात घ्या, भारत छोडो चळवळीत नाना पाटील यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर पर्याय क्रमांक ए लाला हरदयाळ, पर्याय क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा, पर्याय क्रमांक सी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पर्याय क्रमांक डी आहे सुभाषचंद्र बोस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा. लक्षात घ्या, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते विचारलं आहे? तर वृत्तपत्र पाहूया.
पर्याय क्रमांक ए हरिजन, पर्याय क्रमांक बी मूकनायक, पर्याय क्रमांक सी समता आणि पर्याय क्रमांक डी प्रबुद्ध भारत. तर या चारपैकी डॉक्टर आंबेडकरांचं वृत्तपत्र कोणते नव्हते ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरिजन. लक्षात घ्या, हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वृत्तपत्र नव्हतं. तर मूकनायक, प्रबुद्ध भारत आणि समता हे तीनही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. परंतु हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते कोणाचं आहे, तर ते आहे महात्मा गांधी यांचं. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर कर्नाटक राज्यास महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पर्याय क्रमांक ए 5 जिल्ह्यांच्या, पर्याय क्रमांक बी 6च्या, पर्याय क्रमांक सी 7 जिल्ह्यांच्या आणि पर्याय क्रमांक डी 8 जिल्ह्यांच्या. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7 जिल्ह्यांच्या सीमा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा ह्या कर्नाटक राज्यास लागून आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लक्षात ठेवा, दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजेच तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी हा दक्षिणेकडून उत्तरेकडे खाड्यांचा योग्य क्रम असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. तर कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए चिल्का सरोवर, बी लोणार, सी सांबार आणि डी पुलिकेत. त्याचं उत्तर आहे लोणार सरोवर. मित्रांनो, लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे. पुढचा प्रश्न. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही विचारले की पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही या 4 दिलेल्या खालील नद्यांपैकी. तर पहिला पर्याय उल्हास, बी वैतरणा, सी कुंडलिका आणि डी वरीलपैकी कोणतीही नाही. तर मित्र, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या 3मध्ये अशी एकही नदी नाही की जी पश्चिम वाहिनी नदी नाही. म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी कोणतीही नाही. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? तर पर्याय क्रमांक ए हेमेटाईट, पर्याय क्रमांक बी लिमोनाईट, पर्याय क्रमांक सी लिग्नाईट आणि पर्याय क्रमांक डी मॅग्नेटाईट. तर पर्याय क्रमांक सी लिग्नाईट. लक्षात घ्या, लिग्नाईट हे खनिज लोह खनिज नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. तांबड्या मृदे संदर्भातील विधाने पहा. तर तांबड्या मृदे संदर्भातील विधाने पाहायची आहेत. तर अ विधान आहे ह्युमसचे प्रमाण जास्त असते, ब विधान सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, क विधान ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो. तर मित्रांनो, खालील विधाने कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, इथे ब विधान योग्य ठरतं आणि अ आणि क हे विधान चुकीचे ठरतात. अ आणि क बरोबर नाहीत. म्हणजे ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. तर पर्याय क्रमांक ए जंजिरा, बी कर्नाळा, सी रायगड आणि डी लिंगाणा. तर मित्रांनो, कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रायगड किल्ल्याला. लक्षात घ्या, रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर या नावाने ओळखत असत. पुढचा प्रश्न. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा टिंबटिंब ठिकाणी आहे.
तर पर्याय क्रमांक ए करबुडे, पर्याय क्रमांक बी मालवण, पर्याय क्रमांक सी राजापूर आणि पर्याय क्रमांक डी वेंगुर्ला. तर याचं उत्तर आहे करबुडे. लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगदा आहे, करबुडे या ठिकाणी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर पर्याय क्रमांक ए वीर, बी राधानगरी, सी कोयना आणि डी खोपोली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खोपोली. पुढचा प्रश्न, भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. मित्रांनो, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा भारतामध्ये कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ए वृंदावन, बी राजमुंद्री, सी सुंदरबन आणि डी मछलीपट्टा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुंदरबन. तर सुंदरबन हा भारताचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? तर पर्याय क्रमांक ए हरिद्वार, बी अलाहाबाद, सी आग्रा आणि डी मीरत. आहे पर्याय क्रमांक बी अलाहाबाद. लक्षात घ्या, गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? तर तो अलाहाबाद या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक ए गडगडाट, पर्याय क्रमांक बी प्रत्यंतर, पर्याय क्रमांक सी अनुकूल आणि डी अनाठायी. तर अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर प्रत्यंतर होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए विश्वास, बी संहार, सी दुःख आणि डी सशक्त. तर विश्वास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे दुःख, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आशा, बी आधुनिक, सी डळमळीत आणि डी साधेपणा. पुढचा प्रश्न, 8 हात लाकूड 9 हात दलपी या म्हणीचा अर्थ ओळखा. तर पर्याय क्रमांक ए मूर्खपणाची अतिशयोक्ती, पर्याय क्रमांक बी अडाणी माणसात एखादा शहाणा माणूस असणे, पर्याय क्रमांक सी एका संकटातून मोठे संकटात सापडणे आणि पर्याय क्रमांक डी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मूर्खपणाची अतिशयोक्ती, म्हणजेच 8 हात लाकूड 9 हात दलपी ह्या म्हणीचा योग्य अर्थ असेल पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. तर पर्याय क्रमांक ए अन्योक्ती, पर्याय क्रमांक बी तितिक्षा, पर्याय क्रमांक सी वल्कल आणि डी अजागळ. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजेच काय? तर अन्योक्ती, पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया, चिखलात उमळलेले कमळ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. तर पर्याय क्रमांक ए पानंद, पर्याय क्रमांक बी मनोहर, पर्याय क्रमांक सी मीनाक्षी आणि डी पंकज. तर चिखलात उमळलेले कमळ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? तर तो आहे पंकज, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, जसे द्राक्षाचा घड असतो तसे काजूची टिंबटिंब असते. तर पर्याय क्रमांक ए जाळे, पर्याय क्रमांक बी गाथण, पर्याय क्रमांक सी रास आणि डी कुंज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाथण. पुढचा प्रश्न पाहूया, जसे
कोल्हे कोई असते तसा मुंग्यांचा टिंबटिंब. तर पर्याय क्रमांक ए गुंजारव, बी कलरव, सी घड्याळ आणि डी बळबळ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुंजारव. जसे कोल्ह्याची कोल्हेकुई असते तसे मुंग्यांचा गुंजारव असतो. पुढचा प्रश्न पाहूया. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. तर पर्याय क्रमांक ए इतरंतर दोन समास, सी महाघर महाहार दोन समास, बी वैकल्पिक दोन समास आणि डी यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक सी समाहार दोन समास. पर्याय क्रमांक सी समाहार दोन समास. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर वडिलांनी मुलाला शाळेत घातला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए कर्तृ कर्म संकर प्रयोग. पर्याय क्रमांक बी कर्मभाव संकर प्रयोग. पर्याय क्रमांक सी कर्तृभाव संकर प्रयोग आणि पर्याय क्रमांक डी भावकर्तरी प्रयोग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मभाव संकर प्रयोग. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. तर या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए साधा भविष्यकाळ, बी पूर्ण भविष्यकाळ, सी रीती भविष्यकाळ आणि डी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रीती भविष्यकाळ. पुढचा प्रश्न. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला टिंबटिंब म्हणतात. तर पर्याय क्रमांक ए शब्द, बी वाक्य, सी वर्ण आणि डी स्वर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्ण म्हणतात. लक्षात घ्या, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. अलंकार ओळखा. आबाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. तर या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए दृष्टांत, पर्याय क्रमांक बी रूपक, पर्याय क्रमांक सी उपमा आणि पर्याय क्रमांक डी आहे अनन्वय. तर उत्तर आहे उपमा, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता स्वर नाही नाही विचारले. तर पर्याय क्रमांक ए आहे उ, बी अ, सी ए आणि डी ग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग. तर ग हा स्वर नाही आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. जनाबाई या शब्दातील ज या जचा उच्चार टिंबटिंब आहे. तर पर्याय क्रमांक ए दंत तालव्य, पर्याय क्रमांक बी तालव्य, सी दंत्य आणि डी मूर्धन्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दंत तालव्य. जनाबाई या शब्दातील ज या जचा उच्चार काय आहे तर दंत तालव्य असा उच्चार आहे. पुढचा प्रश्न. जेवताना कधीही बोलू नये वाक्यातील कृतंत ओळखा. तर पर्याय क्रमांक ए जेवता, बी ताना, सी जेव आणि डी जेवताना. तर जेवताना कधीही बोलू नये या वाक्यातील कृदंत काय आहे तर पर्याय क्रमांक डी जेवताना. पुढचा प्रश्न. खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा. तर धातुसाधित विशेषण ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए काळा फळा, बी सुंदर गुलाब, सी 10 वह्या आणि डी पेटीत काडी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेटीत काडी. पुढचा प्रश्न पाहूया. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते. तर पर्याय क्रमांक ए फुली, बी झुली, सी चुली आणि डी मुली. तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं आहे तर ते आहे पर्याय क्रमांक बी झुली. पुढचा प्रश्न पाहूया. जगात सर्वात सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते. तर पर्याय क्रमांक ए जगात सर्व सुखी असा कोणी नाही, पर्याय क्रमांक बी जगात कोणीच दुःखी नाही, पर्याय क्रमांक सी जगात सर्व दुःखी आहेत आणि पर्याय क्रमांक डी जगात सर्व सुखी आहेत.
तर जगात सर्वात सुखी असा कोण आहे? या वाक्याचं विधानार्थी वाक्य कोणतं आहे? तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक गोपाळ गणेश आगरकर, बी विष्णूशास्त्री चिपळूणकर, सी कुसुमाग्रज आणि डी बाळशास्त्री जांभेकर. तर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? तर ते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे.